नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या YouTube चॅनलवरती। चला तर आज जाणून घेऊया आपण 16 सोमवाराची व्रत। 16 सोमवार व्रत हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे। या व्रतात लागोपाठच्या 16 सोमवारांना केलेल्या अर्ध्या दिवसाचा उपवास महत्त्वाचा मानला जातो। चला तर तो उपवास महत्त्वाचा कशा प्रकारे मानला जातो तर ते आपण जाणून घेऊया। व्रत हे कसे करायचे तर ते पाहूया। व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे। व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात। त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवावे। 16 सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात। 17व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे। व्रत करणाऱ्याने दिवसभर उपवास करावा। ज्याला उपवास जमत नाही त्याने शिरा, खीर, गहू, गूळ व तूप मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते, पण मीठ नसावे त्यात। व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानासह पंचोपचाराने पूजा करावी व 16 सोमवाराची कथा ऐकावी। 16 सोमवाराचे महात्म्य, पोथी वाचावी, शिवस्तुती म्हणून आरती करावी। त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा। याच प्रकारे लागोपाठच्या 16 सोमवारी करण्याची पद्धत पुढील प्रमाणे या व्रतात मी सांगणार आहे, तर ती नक्की ऐका। कणकेचा चुरमा कसा करायचा? तुपात खरपूस तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाजलेल्या भाकऱ्यांचा किंवा मुटक्यांचा कुस्करा करून तो चालतात। त्यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे आणि त्यानंतर त्याचा चुरमा बनावा। त्याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही। व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा खाणे अपेक्षित असावे। उपवास सोडताना मीठ खाणे वर्ज्य असते। आता त्या व्रताचे उद्यापन कसे करावे? उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या आणि अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाची गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ, 108 किंवा 1008 बेलाची पाने व नैवेद्य या 16 वस्तू असाव्यात। देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करावी। मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी व चुरम्याचे 3 भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा, दुसरा भाग देवळातल्या ब्राह्मणांना किंवा गायीला चारावा व तिसरा भाग घरी आणावा व सर्वांनी मिळून खावा। शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरी ब्राह्मणास बोलावून शंकराची षोडोपचाराने पूजा करावी। ब्राह्मण न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालते। उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील 16 सोमवाराप्रमाणे 16 सोमवार कथा व 16 सोमवाराचे महात्म्य हे वाचावे। शिवस्तुती म्हणून आरती करावी आणि चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खावा। कुटुंबातले सर्वजण पंचपक्वानाचे भोजन करावे। हे व्रत मनोभावे करण्याची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात। हे व्रत मनोभावे करण्याची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात। जे कोणी हे व्रत करील त्याची पूर्ण इच्छा श्री शंकर पूर्ण करतील। अशा प्रकारे आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले की 16 सोमवाराचे व्रत कसे करावे, 16 सोमवाराची पूजा विधी कशी करावी हे या व्हिडिओमध्ये जाणून घेतले। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।